वाच्य किंवा व्हॉइस. व्हॉइस कशात म्हणतात? इंग्लिश मध्ये म्हणतात. वाच्य मराठी आणि संस्कृत. ठीक आहे. तुम्ही मराठी ग्रामर मध्ये शिकला असाल वाच्याचे प्रकार. किती प्रकार असतात? दोन. परत तीन. हा. काय म्हणतात त्याला? वाच्याचे किती प्रकार? 3 प्रकार. कोणते? कर्तृवाच्य, वाच्य. दुसरा कर्मवाच्य. तिसरा भाववाच्य. काय अर्थ होतो याचा? कर्तृवाच्य म्हणजे हा, म्हणजे कर्तृवाच्य कशाला म्हणायचं? ओळखायचं कसं? त्याची काय ओळख राहील? की हा, कर्त्याद्वारा क्रिया केली जाते. पुन्हा दुसरा बरोबर आहे, पुन्हा कोणी वेगळ्या पद्धतीने सांगू शकते. क्रियेमध्ये कर्ता प्रधान असतो. क्रियेमध्ये कर्ता प्रधान असतो किंवा ती जी क्रिया आहे ती कर्त्याला अनुसरून राहते. ठीक आहे. ती क्रिया जी आहे ती काय असते? कर्त्याला अनुसरून राहते. थोडा इको होत आहे. त्याच्यामध्ये कर्तृवाच्य म्हणजे काय होते? क्रिया जी आहे कर्त्याला अनुसरून राहते. मराठीत मी जेवण करतो, मी शाळेत जातो, मी गावाला जातो. ठीक आहे. मी जेवण करतो, ठीक आहे. मराठीमध्ये आपण बोलतो मी जेवण करतो. ही करतो जी क्रिया आहे ती कोणाला रिलेट करते? कोणाला स्पष्ट करते? कर्त्याला. ठीक आहे. याला आपण वेगळे काही करू शकतो, पण करतोला आपण मी काम करतो. ठीक आहे. याला रिप्लेस देऊ शकतो कर्माला. ठीक आहे. तर हे जर आपण वाक्य झालं हे कर्तरी. का? कारण की इथे काय आहे? क्रियापदाद्वारे क्रियापद जे आहे किंवा क्रिया जी आहे ती कोणाला स्पष्ट करत आहे? कोणाच्या नुसार चालत आहे? कर्त्यानुसार चालत आहे. ठीक आहे. कर्मवाच्य द्वारे केली जाते. हा, कर्मवाच्य मध्ये जसं इथे कर्त्याला अनुसरून आहे तसं इथे कर्माला, म्हणजे ज्या वाक्यात कर्म प्रधान असतो ते कर्मणी वाक्य. ठीक आहे. ज्या वाक्यात कर्ता प्रधान असतो ते कर्तरी वाक्य, ज्याला कर्तृवाच्य संस्कृतमध्ये म्हणतात. कर्मवाच्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म प्रधान असतं. सेम हेच वाक्य आपल्याला कर्मणीमध्ये लिहायचं असेल तर जेवण माझ्याद्वारे केले गेले. हा, जेवण माझ्याद्वारे केले गेले. माझ्याद्वारे. ठीक आहे. आता याच्यात द्वारे शब्द येतात. जसं बाय येतो. इंग्लिश मध्ये काय येते? बाय येते. ठीक आहे. काय येते? बाय येते. आणि मराठीत काय येते? द्वारे येते. संस्कृत मध्ये एवढं पडत नाही. सरळ ते क्रियापद त्या कर्तरी कर्मणीतलं वापरतात, जे आपल्याला पुढे सूत्राच्या स्वरूपात शिकायचं. भाववाच्य मध्ये काय असते? भाव असतो. ठीक आहे. भाव मध्ये भाव असतो. आता भावाचं एखादं उदाहरण सांगा. कोणते कोणते भाव आहेत? हा, हसणे, दुःख, तो हसतो. ठीक आहे. तो हसतो. हे झाले भाव. आता परीक्षेत प्रश्न विचारतात कसे संस्कृतमध्ये?
इथे याचा अर्थ मी जेवण करतो अहम भोजनम करोमि. ठीक आहे. त्याला मया भोजनम क्रियते. ठीक आहे. कर्तरी कर्मणी सह हसती. ठीक आहे. इथे लिहून घेऊ. भोजनम करोमि. मी जेवण करतो. तेच वाक्य कर्तरीमध्ये कर्मणीमध्ये मया भोजनम क्रियते. तो असं तुला काय सांगते. तो म्हणजे सह हसती. सह हसती. ठीक आहे. इथून गेलो आपण समजलं. कर्तृवाच्य कर्मवाच्य आणि भाववाच्य हे समजलं असेल तर आपण पुढे जाऊ. टायटलच्या हिशोबाने तुम्हाला हे जर वाच्य म्हणजे काय समजलं असेल तर आपण पुढे बघू. ठीक आहे. बघा इंग्लिश मध्ये पाहतो आपण. इंग्लिश मध्ये काय मी जेवण करतो ना. आयटी का फूड. आयटी का मील. ठीक आहे. तर मग त्याच्यात काय चेंज करत असताना ऍक्टिव्ह पॅसिव्ह करत असताना फूड इटन बाय मी. ठीक आहे. किंवा मील इटन बाय मी. ठीक आहे. तो असतो ही लाफिंग. ही इज लाफिंग. जर आपल्याला क्रिया कंटिन्यू सांगायचं असेल तर ही इज लाफिंग. झालं. तीनच भाषा येतात. परत गुजराती इंग्रजी आपल्याला काही 3 भाषा व्यवहार 4 झाल्या. हिंदी येते ना आपल्याला. परत वो भोजन करता है, उसके द्वारा भोजन किया जाता है और हंसता है. ठीक आहे. वाच्य सगळीकडे सारखं आहे. प्रयोग म्हणून काहीला काय होते याला प्रयोग हे देखील एक टायटल आहे. प्रयोग बदला. पण आता याची गरज काय. मुळात वाच्याची व्यवहारात गरज काय. का असेल गरज. अनेक गरज आहे. तर आपण मुख्यत्वे बघू. वाच्याची का प्रयोग होत असेल व्यवहारात. जर आपल्याला करता क्रम दाखवायचा असेल व्यवहारामध्ये किंवा आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील. बरोबर आहे. बोलण्याची ही एक बोलण्याची ढब आहे. पद्धत आहे. ठीक आहे. या 3 पद्धतीने डायलॉग होतात. म्हणजे नाटकात असेल, चित्रपटात असेल किंवा व्यवहारात असेल तर या 3 पद्धतीने काय होते डायलॉग होतात. काहींना केवळ ही एक पद्धत माहित राहते. काहींना स्वभाव कसा बनलेला असतो या पद्धतीत असतो. कर्तृवाच्यमध्ये काही झालं तरी मी केलं म्हणजे मी जर रडगाणा जे आहे तो कंटिन्यू राहते. ठीक आहे. म्हणजे तू प्रत्येक वाक्य काय असते त्याचा कर्तृवाच्य असते. प्रत्येक वाक्य कसं असते कर्तृवाच्य. काही झालं तर ते मीच केलं. म्हणजे मी जो भाव असतो. मी भाव म्हणतो आपण मराठीमध्ये मी भाव वगैरे भाव. ते लोक कसे राहतात वेगळेच राहतात. ते सामाजिक तेवढे मिसळतात का. मी भाव ज्याला राहतो अहमपणा ज्याला राहतात ते. ठीक आहे. काही लोक या पद्धतीचा देखील वापर करतात. ठीक आहे. माझ्याद्वारे केलं गेलं. याच्यात थोडी सिम्पलिटी भेटते आणि त्या स्वभाव पण मृदू लक्षात येतो. या बोलण्यामध्ये मृदू स्वभाव लक्षात येतो. नाही बा हा काम तर आज करत आहे पण बोलण्यात बघा होऊन गेलं माझ्याद्वारे. एवढं काही मोठं काम नाही. सहज होऊन गेलं. काही जण काम करून मोठेपणा घेत नाही. तर मग ते जेव्हा मोठेपणा घेत नाही तेव्हा ते या कर्मवाच्यामध्ये काय करतात बोलतात. त्यांनी जे काम केलं त्या कामाला महत्व देतात. केलं त्याला नाही कर्त्याला नाही. ठीक आहे. होऊन गेलं ते काम सहजतेने माझ्याद्वारे झालं. म्हणजे कामाला महत्व देतात. जे काही कार्य झालं त्या कार्याला महत्व देतात. स्वतःला ते त्या कार्यातून महत्व घेत नाही. ठीक आहे. अशी लोक व्यवहारात पाहिले तुम्ही पाहिले असतात.
एखादं काम करतात पण त्याचा ग्रेटनेस स्वतः ते घेत नाही. आणि हे आता हे लोक असे लोक पाहिले असेल का थोडंच फार करते पण पूर्ण ग्रेटनेस घेऊन घेते. बॅनर लावल, पोस्टर लावल, व्हॉट्सअपवर मेसेज टाकाल, नाली आणली गावात, नाली आणली गावात, आहे का नाही? हल्ली किती जाते त्याला नाही, पण आणली म्हणून काय करते ते पोस्टर बाजी करते. ठीक आहे, ते यासाठी करू शकते वाच्याचा प्रयोग असेल. आता परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला हे आणि त्यातल्या तुम्ही फिफ्थ सेमिस्टरच्या दृष्टीने का महत्वाचं याच्यात प्रश्न कसे विचारले जातात आणि काय लक्षात ठेवतात. त्याच्यात मी काल काही शब्द तुम्हाला दिले होते. कालचा व्हिडिओ जरी तुम्ही घरून जरी पाहिला असेल कोणी तर त्यांना माहिती आहे की काय शब्द आपण शेवट चर्चेले होते ते शब्द प्रामुख्याने महत्वाचे आहे. ठीक आहे, आता याच्यात बदल प्रश्न कसा विचारला जातो. वाक्य कर्तरी असेल त्याला कर्मणी करा म्हणते, कर्तृवाच्याचा कर्मवाच्य करा. किंवा वाक्य कर्मवाच्य दिलं असेल तर त्याचं काय म्हणतात ते कर्तृवाच्य करा. ठीक आहे, कर्मवाच्याला कर्तृवाच्य. भाववाच्य असेल तर भाववाच्याला काय करतात कर्तृवाच्य करा म्हणतात. ठीक आहे, भाववाच्याचं कर्मवाच्य होत नाही कारण कारण तिथे कर्म नाही. भाववाच्यामध्ये कर्म राहत नाही, फार कमी. भाव मुख्यतः भाववाच्याचं काय होते कर्तृवाच्य होते, कर्मवाच्य होत नाही. तर आपल्याला समजलं का तुम्हाला. एक तर तुम्हाला कर्तृचा कर्मणी करा कर्मवाच्य करा म्हणजे किंवा कर्माचा कर्तृवाच्य करा. ठीक आहे, भावचा कर्तृवाच्य करा. एवढे एक लक्षात ठेवा. ह्या टायटल खाली या मथळ्याखाली तुम्हाला काय होते प्रश्न विचारते. एक नाही, दोन नाही, तर जवळपास 12 ते 15 असं समजून घ्या तुम्ही. 12 ते 15 क्वेश्चन वेगवेगळ्या अँगलने विचारतात. 6 ते 7-8 क्वेश्चन तर डू डायरेक्टेड या टायटल मध्ये आहे. ठीक आहे, उरलेली जी चूक दुरुस्त करून परत लिहा किंवा वाक्य बरोबर लिहा हे जे टायटल आहे परत 5 मार्काला त्याच्यामध्ये 7 प्रश्न विचारतात. तिथे 4 ते 5 प्रश्न 4 तरी 3 ते 4 प्रश्न ते राहतात. इथे पहिल्या टायटलला 7 ते 8 राहतात. ठीक आहे, म्हणजे 10 ते 12 दोनच टायटल मध्ये राहतात. ठीक आहे, म्हणजे 15 पैकी आपल्याला वेटेज जे आहे अर्ध्यापेक्षा जास्त वेटेज कुठे आहे कशापैकी आहे वाच्य. म्हणजे हे लक्षात घ्या की हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपल्याला आपली 5th सेमची नैया पार लावून देऊ शकते. एकच टॉपिक, पण केव्हा जेव्हा ते परफेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला इकडे 10 पैकी 10 भेटले तर तुमचा स्कोर 40च्या वरती चालला जाईल. ठीक आहे, चांगले मार्क्स मिळेल इकडे. आणि हक्काचे मार्क्स आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे चूक होऊ देऊ नका. आता प्रश्न कसे राहतात त्याचा वापर बदल कसा होतो तो बघू आपण. ठीक आहे मिटो. गणितीय नियमानुसार पण आपण लक्षात ठेवू. सध्या आपण भावाकडे काही विशेष लक्ष देऊ नये, मग भाव फार कमी विचारतात. गणित नियम कसा. गणित नियम म्हणजे फक्त आकडे मांडणे आहे, तसं बेरीज वगैरे काही करायचं नाही आपल्याला. कर्तृवाच्य जेव्हा वाक्य असते तेव्हा वाक्य रचनेची स्टाईल आहे, मराठीत आहे, इंग्लिश मध्ये आहे ढब असते. वाक्य रचनेची पद्धत असते. काय पद्धत असते. सब्जेक्ट प्लस वर्ड प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, कर्ता कर्म क्रियापद. ठीक आहे, आता कर्तृवाच्यामध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत, कर्म कोणत्या विभक्तीत आणि क्रियापद कोणतं हे करा. कर्तृवाच्य जेव्हा वाक्य राहते तेव्हा कर्ता जो असतो आपण पहिले कर्ता प्लस कर्म. बघा उदाहरण नाही कुठलं आहे, मी उदाहरण ठेवलं आहे प्लस क्रियापद. ठीक आहे, कर्ता कर्तृवाच्यामध्ये कर्ता नेहमी एक मध्ये राहतो.
कशात राहतो? एक मध्ये. एक म्हणजे प्रथम विभक्ती. एक वचन नाही, प्रथम विभक्ती. मग तो प्रथम विभक्ती मधला एक वचन असू शकते, द्विवचन असू शकते किंवा बहुवचन असू शकते. ठीक आहे. नेहमी कर्तृवाच्यामध्ये कर्ता काय असतो? प्रथम विभक्तीत असतो. कर्म जे आहे ते द्वितीय विभक्तीत असते. कर्म कोणत्या विभक्तीत असते? द्वितीय विभक्तीत असते. आणि क्रियापद जे आहे, क्रियापद कशाला? कर्त्याला अनुसरून, म्हणजे एकला अनुसरून. एकला अनुसरून किंवा एक नुसार असं पण लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. हा एक नियम लक्षात घ्या. फक्त लिहून लक्षात ठेवू नका, तर समजून घ्या. एकदा समजलं की तुम्हाला हे कर्तृवाचक कर्मवाचक फार येते. कर्म द्वितीय विभक्ती. हे एक बात नाही, आपण फक्त आता सध्या आपण पाहतोय कर्तृवाचक. ठीक आहे. कर्तृवाचक करता प्रमुख असतो. कोणत्या याच्यात असतो? कोणत्या विभक्तीत असतो? प्रथम विभक्तीमध्ये असतो. ठीक आहे. क्रियापद द्वितीय. बघा हे भोजनम. सर तो कर्म झाला. हो, तो द्वितीयमध्ये. ठीक आहे. करो मी क्रियापद कुणाला? करो मी म्हटलं, इथे करो मी दिसलं की लगेच तुम्ही अहम जरी नाही जरी लिहिला इथे, तरी पुढच्याला लक्षात येते की अहमच आहे ते. का बरं? कारण की क्रियापद करो मी आहे. क्रियापद काय? करो मी आहे. प्रथम पुरुष एक वचन, त्याचं मी कालार्थ प्रत्यय. ठीक आहे. प्रथम गण आपण शिकलोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये अहम येते. समजा हे करोती असतं किंवा करोसी असतं, काय आलं असतं? करोती असतं तर काय आलं असतं? तुम्ही आडव्याच चालल्या असं. अहम वयम चालल्या. आपण गेलो प्रथम द्वितीय आणि तृतीयकडे. पुरुष बदलवले आपण, तुम्ही विभक्त्या बदलवल्या. खूप दिवसाची गॅप पडली ना. एक ते कोरोनानं 8-9 महिने गेले. हा खूप अगोदर अभ्यास केला आहे. तिकडे बघा. आवा वयम प्रथम पुरुष. ठीक आहे. अहम आवा वयम. अहमचा अर्थ काय होतो? मी. समजेल आपल्याला. आवाचा अर्थ आम्ही दोघे. आम्ही दोघे. आणि वयमचा अर्थ आम्ही सर्व. व्हेरी गुड. हे झालं प्रथम पुरुष. मी बोलत आहोत तर मी अहम म्हणेल. वक्ता जेव्हा स्वतः बोलत आहे तेव्हा तो अहम म्हणेल. कारण की प्रथम पुरुषचं एकच सर्वनाम वापरण्यासाठी, तो आहे अहम. द्वितीय पुरुषसाठी तू, त्याला आपण काय म्हणतो? तू अहम. द्वितीय पुरुषला तू अहम. तो आमचा द्वितीय वचन तू युवा युवा युयम. बहुवचन तो म्हणजे तू, युवा म्हणजे तुम्ही दोघं, युयम म्हणजे तुम्ही सर्व. आता बघा, मी तुमच्याशी बोलत आहोत, तुमच्याशी बोलत आहोत. ठीक आहे. तर मी काय म्हणेल? मला नसरीनशी बोलायचं आहे का? नसरीनला मी तो म्हणेल. ठीक आहे. आणखी आमच्या दोघात डायलॉग चालू आहे, दोन पुत्र कच्चे. ठीक आहे. डायलॉग कोणा चालू आहे? दोघांमध्ये चालू आहे. तर मी तिला माझ्यासाठी कोण झाले? मी बोलत आहो, मी प्रथम पुरुष झालो. नसरीनशी बोलत आहोत, तर नसरीन कोण झाले? द्वितीय पुरुष झाले. ठीक आहे. आता नसरीन सोबत आपण प्रियंकाला कन्सिडर करतोय. म्हणजे मी दोघींशी बोलत आहे, दोघींशी बोलत आहोत. तर काय? युवा. ठीक आहे. काय म्हणेल मी? युवा. आणि मी तुम्हाला सर्वांशी बोलत असेल तर युया. लक्षात
प्रथम पुरुष मी, अहम, मग मी आणि आशिष दोघं जण मिळून आहो आणि बोलणारा पण सोबत आहे. मी बोलत आहो, मी तर आहोच, परंतु माझ्यासोबत एक जण पडत आहे, म्हणजे आम्ही दोघं जण आहोत. तर आम्ही त्यावेळी काय म्हणेल? आवा. मी आणि आपण सगळेजण, बोलणारा तर सोबत आहेत पण आपण सगळेजण सोबत आहोत. तर वयम. ठीक आहे. एक वचन अहम, द्विवचन आवा, बहुवचन वयम. वचन बदलत आहे, विभक्ती बदलत नाही. हे सगळे प्रथम विभक्ती आहे. ठीक आहे. अहम, आवा, वयम. नंतर द्वितीय पुरुष त्वम, युवाम, युयम. त्वम, युवाम, युयम. आता तृतीय पुरुषला काय? एक तर पुरुष असेल दूर सह म्हणू, स्त्री असेल तर सहा म्हणू, किंवा एखादं नाव. म्हणजे इनडायरेक्टली जर तुम्हाला तृतीय पुरुष काय हे जर लक्षात ठेवायचं असेल तर अहम आणि त्वमला सोडून, अहम आणि त्वमला सोडून. अहम आणि त्वम म्हणजे याच्या तीनही विभक्त्या, तिन्ही वचन. ना तुम्हाला अहम दिसेल, ना आवाम दिसेल, ना वयम दिसेल, ना त्वम दिसेल, ना युवाम दिसेल, ना युयम दिसेल. हे सहा शब्द सोडून जो अन्य कोणता आहे तो काय झाला? तृतीय पुरुष. मग त्याच्या स आहे, सा आहे, किंवा एखादं नाव. ठीक आहे. नाव विषयी बोलत असेल तर तृतीय पुरुष. तुम्हाला चूक दुरुस्त करामध्ये हे विचारते. हे विचारते म्हणजे काय? या टायटलवर एक प्रश्न, एक ते दोन प्रश्न राहतात. वाक्य दिलेलं असतं बघ, हे कम्प्लीट करू नंतर मग तुम्हाला एक वाक्य देतो की तुम्हाला करेक्ट करून सांगा. ठीक आहे. आता स, तो, ते. सह म्हणजे तो जो दूर आहे आपल्यापासून, आणि तो म्हणजे ते दोघं दूर आहे. मी ना तुम्ही बोलत आहोत, परंतु आपण कोणाविषयी बोलत आहोत? अन्य कोणाविषयी तरी बोलत आहोत. पण दोघं जण आहेत, दूर आहेत, आपण काय म्हणू त्यांना? तो. आणि भरपूर जण आहेत, दूर आहेत, आपण काय म्हणू? ते. सहा मध्ये सहा स्त्रीलिंग, ती आहे, एकटी आहे, ती आपल्यापासून दूर आहे. म्हणजे बोलणारा आणि ऐकणाऱ्यापेक्षा ती कोण आहे? वेगळी आहे. प्रथम पुरुष आणि द्वितीय पुरुषपेक्षा ती वेगळी आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो? त्या स्त्री पात्राला सहा. आणि त्या दोघी असेल तर ते, बहुत असेल तर दहा. दहा आहे का? काय फक्त बघा, सर्वनाम 49 विसर्ग आहे का? मी या विसर्ग थोडा कन्फ्युज झालो. पेज नंबर 49चा जवळपास पुढे बघा 49. अहम असेल पहिला, सहा पाच सहा खालचा शब्द विसर्ग आहे ना. नाम असेल तर एखादं अनिल, सुनील, गीता, सीता, जे काही असेल ते एखादं नाव. तिथे आपण देवस्वी, देव, देवो, अनेकदा रिपीट झाला त्यामुळे तुमच्या लक्षात राहील. देवा. ठीक आहे. या आता आपण अजून कर्तरी कर्मनिष्ठाला रिलेट करत नाही आहोत. ठीक आहे. का? कारण की तुमचं जे तुम्ही जे मला उत्तर दिलं होतं ते या फॉर्मॅट मध्ये गोंधळलेलं होतं, म्हणून आपण एक ऍडिशनल पाहतोय. बेसिक आहे त्याने आपण पाहायला ठीक आहे. तुम्ही विसरला आता हे समजलंय. हे सगळी वचनं कोणती आहे? प्रथम विभक्तीचे आहे. कोणत्या वचना विभक्तीत आहे? प्रथम विभक्तीत आहे. आणि क्रियापद परत जेव्हा जेव्हा चालते, क्रियापदाचा जेव्हा वापर केला जातो तर प्रथम पुरुषसाठी वेगळं, द्वितीय पुरुषसाठी वेगळं आणि तृतीय पुरुषसाठी वेगळं. ठीक आहे. प्रथम पुरुष मध्ये काय होते? वर्तमान काळ आपण बघू. आपण काय म्हणतो? मी, वह आणि मह. हे काय आहे? कालार्थ प्रत्यय आहे. मी, वह, मह. विसरला का ते पहिल्या सेमिस्टरचे चार्ट डायग्राम? मी, वह, मह, सीता, विसरला नाही. ते कधीच विसरायचं नाही, कारण की त्याच्यात तुम्हाला परत एक ते दोन प्रश्न राहतात. चूक दुरुस्त करामध्ये तर भेटतेच तुम्हाला, किंवा डुआ डायरेक्टेड मध्ये टायटल राहते अनेक वचन करा,
एक वचन करा. कसं समजेल तुम्हाला अनेक वचन एक वचन? त्यावेळी तुम्हाला हे फॉर्मॅट माहित पाहिजे. निवा म सीता था तिता आणखी. आणि नॉर्मली ते लट लकार पहिल्याच गणाचा आता फार कठीण विचारत नाही. ठीक आहे. आता ग्रुप कसं तयार होते, क्रियापद कसं तयार होतं? तर करू मी आपण पहिल्या घटकाला लावून अहम अहम वयमला. ठीक आहे. करू मी, पुढे वय कुर्वः आणि कुर्मः. करोमि कुर्वः कुर्मः. आता द्वितीय पुरुष सीता सी काय ते सी थ थ सी थ थ. हे काय आहे तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही विसरला असाल तर रिकॉर्ड झाला पाहिजे तुम्हाला. काय गच्छसी करोसी कुरुथः किंवा कुरु धातू करोसी करोसी करो कुरु धातू कुरुथः आणि कुरुथ. ठीक आहे. कुरुथः आणि कुरुथ. तिथे विसर्ग आहे तिथे बहुवचनामध्ये. आणि इथे तीतः तीतः अंती. ठीक आहे. करोति कुरुतः कुर्वन्ति. ठीक आहे. कुर्वन्ति तुम्हाला अनेकदा विचारला जातो बहुवचनामध्ये करोति धातूला. आता हे लक्षात आलं पाहिजे. तुम्ही जे उत्तरे दिली होती मगाशी अहम अहम वयमचे ते समजले का? त्यातून गलत ती कुठे वापरता? मगाशी मी जसं करो मी म्हटलं ती केव्हा वापरते म्हटलं तर तुम्ही ते अहम वयम सांगायला लागला होता. सी केव्हा वापरते तर तुम्ही काही त्याच ह्याच्यातलं म्हणजे तुम्ही उभे आडवे चालवते आणि मी काय केलं होतं तुम्हाला उभे क्वेश्चन्स विचारले होते. ठीक आहे. त्याच्यामुळे हे सगळे हे खटाटोप कशासाठी केली? या तुमच्या आलेल्या उत्तरावर कन्फ्युजन पाहू. ठीक आहे. हे केव्हा शक्य झालं? ते क्लास लेक्चर यामुळे शक्य झालं. हे जर का ऑनलाईन असतं मला समजली नसते तुमची अडचण आणि मी आपलं काय केलं असतं पूर्ण तुम्हाला धड 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 शिकवून आतापर्यंत कर्तृत्वाच्या मोकळं होऊन गेलं असतं. कर्मवाच्याकडे गेलो असतो आपण. आहे इथे आपली गोम कुठे आहे? बेसिक मध्येच आहे. अडचण कुठे आहे? बेसिक मध्ये आहे. आणि आपण जर मग पुढे वरती चालला गेलो तर बेसिक आणि कर्मवाच्य वाच्य एवढं आहे जेवढे लकार आहेत तेवढे वाच्य आहे. सगळ्या लकारात वाच्य तयार होते. पण एवढं सुदैवान चांगलं आहे की आपल्याला नॉर्मली लकारामध्ये विचारतात. ठीक आहे. म्हणून थोडं कठीण जाणार नाही. आता वाच्य भरपूर आहे. तेवढे वाच्य शिकतो म्हटलं तर वेळेत होत जाईल आणि खिचडी पण होते. डोक्याचा भुगा होतोय. आणि दुसरी गोष्ट आपल्याला जे महत्वाचं आहे ते परफेक्शन येणार नाही. पण आपण जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे व्यवहाराच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. आता ह्या गोष्टी समजल्या. बरं ती केव्हा येईल? सह राहिला. मग इथे सह किंवा सा राहिला तर किंवा एखादं नाव राहिलं तर स भोजनम करोति. करोसी केव्हा येईल? त्वम राहिला. ठीक आहे. त्वम भोजनम करोसी. लक्षात आलं? आता हे कशासाठी लिहिले होते आपण की केवळ करोती लिहिलं तरी तुम्ही सांगितलं स येते म्हणून. करोसी लिहिलं तरी तुम्ही सांगितलं काय येते? त्वम आहे म्हणून. ठीक आहे. म्हणजे क्रियापदावरून तुम्ही कर्ता सांगता. क्रियापदावर तुम्ही काय सांगून राहिले? कर्ता सांगता. म्हणून हे वाक्य कोणतं आहे? कर्तव्य. का? कारण की ते एकला अनुसरून आहे. क्रियापद कसं आहे? एकला अनुसरून आहे. लक्षात येत आहे? 1 2 1 चा नियम इथून क्लिअर आहे? समजून राहिलं?
तुम्हाला समजत आहे? नाही ना? नाही ना? कन्फ्यूज वाटत आहे? नाही ना? समजत आहे ना? ठीक आहे आशिष? चालेल. समजून राहिलं ते बेसिक आहे. ते आपल्याला परत वेळ गरज पडली तरी देऊ, कारण की पाया आहे. घर बांधताना आपण पाया किती मेहनत घेतो, पाण्यावर पाणी देतो. ठीक आहे, कशासाठी देतो? वरती किती तुम्ही करोडोचं इंटिरियर लावा आणि पाया जर तुम्ही मजबूत बांधला नाही तर काय होते? वर्ष 2 वर्षामध्ये जमीन दोस्त होऊन जाते तुमची बिल्डिंग. मग ते इंटिरियर बंगारमध्ये, आणि जर तुम्ही समजा असाल इन केस त्या घरात कुणी असेल तर ते स्मशानात. ठीक आहे, दोन्ही क्राफ्ट मध्ये निघून जाते. एक स्मशानात जाते आणि दुसरा भंगारमध्ये जाते. मग आपण काय करतो नॉर्मली घर वगैरे बांधताना पायामध्ये करतो. ते बिल्डिंग जिथे तुम्ही उभे आहात त्या बिल्डिंगचा पाया आता आपल्याला दिसत नाही, पण एवढा भक्कम आहे. कारण की मोठे मोठे पिलर्स, आम्ही विद्यार्थी असताना पायाचं पाणी मारायचं होतं. आमचा एक मित्र इथे कमावा शिकायला नंतर तर ते समजायचंच नाही मला बिल्डिंग नेमकी कशी आहे. म्हणजे पायावरच एवढा वेळ दिला होता त्यांनी. ठीक आहे, मोठे मोठे पिलर्स होते. ठीक आहे, तर हे कशासाठी आहे? बेस आहे. इथे जर आपल्याला काही अडचण असेल तर आपण पुढे मग काय होते? क्विकली जातात. म्हणजे तुम्ही असं पोटासाठी बोलू लागतात. इथे अडचण असेल तर मग मात्र काय होईल? थोडा त्रास आहे. ठीक आहे, बघू पुढे. कर्तृत्वाचे समजलं, ही टायटल हे समजलं, हे तुम्हाला समजलं असेल थोडंफार. पण व्हिडिओ लेक्चर मध्ये जे घरून आता आहे खिचडी पाहते ते म्हणेल की एखादे मास्तर का शिकवत आहेत बा, पण हे त्याला अनुसरूनच आहे. या एका कारणाने मी तत्वज्ञानाचा व्हिडिओ देत नव्हतो. तत्वज्ञान अशी गोष्ट होती का तिला फाट्यावर फाटे फुटत जातात. आणि जोपर्यंत ते पाठी विद्यार्थ्याकडून येणार नाही, मार्ग वेगवेगळे बारीक गोष्टी बारीक कन्सेप्ट जेव्हा विद्यार्थ्याकडून येणार नाही तोपर्यंत ते समजलं असं होत नाही. त्याच्यामुळे आपण दर्शनशास्त्र ऑनलाईन घेतलं, नाही तर त्याच्या अगोदर व्हिडिओच चालू होतं. त्याही ऑनलाईन मध्ये एकटा आशिष राहत होता, कधी कधी कोणी पण आपण राहत होतो. आशिष तुझ्यासोबत शिवानी चटप राहत होती, पाकुळकर राहत होता कधी कधी तू तिकडून त्या जागाला तुझं मग झाड नॉर्मली आशिष रेग्युलर राहत होता एकटा. ठीक आहे, आता 2 मध्ये बघू. 2 मध्ये कर्मवाच्य हे लिहिलं तर मग मी 1 2 1 असं लिहितो. ठीक आहे, आता कर्मवाच्य सेम लिखाणाची गंमत तीच आहे. कर्ता कर्म प्लस क्रियापद. ठीक आहे, आता इथे मात्र कर्ता काय असतो? अनुक्त होऊन जातो. तो काही क्रियापदाद्वारे उक्त होत नाही. म्हणून अनुक्तेचा नियमानुसार तो कर्ता कधी कुठे जातो? तृतीयामध्ये. कर्म मात्र येथे उक्त राहते. कर्म येते 1 मध्ये, 2चा 1 मध्ये. क्रियापद जे आहे 1 ला अनुसरून, म्हणजे कर्माला अनुसरून.